श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 30 एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खास महत्त्व दिलं जातं। अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा। दरवर्षी वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जात असतो। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तांवरती कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याची कायम प्रगती होते। त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची मनोभावे पूजा केल्यास धनप्राप्ती होत असते। या अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने माता लक्ष्मीला तिच्या आवडीच्या गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात, तसेच वर्षभर धनलाभ होत असतात। अक्षय तृतीयेचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक अतिशय असा शुभ मुहूर्त आहे। म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी करणे, नवीन गोष्टींची सुरुवात करणे, काही नवीन वस्तूंची खरेदी असे तर ती देखील या दिवशी केली जाते। असं म्हटलं जातं की या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केली तर आपल्यावर कधीही ती मोडण्याची, विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही। ते आपल्याकडे अक्षय राहत असतं आणि म्हणून या दिवशी सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या केल्या जातात। जर आपण या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या तर त्या सुद्धा आपल्यासोबत शाश्वत राहत असतात आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही अशा चुका ज्या आहेत तर त्या करू नका। तर बघा, या दिवशी कोणत्या चुका केल्या जात नाही याबद्दलचा एक व्हिडिओ जो आहे तर तो मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे। ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तोही आवर्जून बघू शकता। जर आपण या दिवशी काही चुका केल्या, आपल्या हातून काही पाप घडली तर ती सुद्धा आपल्यासोबत शाश्वत राहतात आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। अक्षय तृतीयेला घरात या ठिकाणी फक्त आपल्याला मुठभर धने जे आहे तर ते ठेवायचे आहे। मुठभर धने घरात या ठिकाणी ठेवा। मुठभर धने घरात इतका पैसा येईल की 7 पिढ्यांचं जे काय आपलं दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ही नष्ट होऊन पुढील 33 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही। घरात माता लक्ष्मी अखंड नांदेल, घराची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल। तर असे हे मुठभर धने कुठे ठेवायचे आहेत, कोणत्या वेळेमध्ये ठेवायचे आहे तर याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज हा उपाय जो आहे आपल्याला तर आज जो मी तुम्हाला धन्यांचा उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री अगदी 12-12:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर मग 6 वाजेपासून ते तुम्ही 8:30, 9, 10 वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते मिळेल। अक्षय तृतीयेच्या दिवशी धन्यांना खूप अत्यंत महत्त्व दिलं जातं। धने हे केवळ एक मसाल्याचाच पदार्थ नाही तर धार्मिक विधीमध्ये देखील धने हे खूप महत्त्वाचे मानले जातात। धार्मिक विधीमध्ये देवांना गुळ धन्याचा नैवेद्य हा अर्पण केला जातो। धन्याचा सुगंध धार्मिक विधीमध्ये पवित्रता आणि सकारात्मकता वाढवत असतो। धने हे अनेक धार्मिक मध्ये सुद्धा वापरले जातात आणि पूजेच्या वेळी त्याचे महत्त्व हे खूप अधिक आहे। जर आपण धार्मिक विधीमध्ये धन्याचा वापर केला तर वातावरण सकारात्मक आणि शांत होत असतं। धनाची पूजा केल्याने धनवृद्धी होते, तसेच घरात अखंड माता लक्ष्मी निवास करत असते। हा उपाय करण्यासाठी आपल्याला धने लागणार आहे। आता या दिवशी आपल्याला 10 रुपयाचे धने जे आहेत तर ते आवर्जून खरेदी करून आणायचे आहे। जरी तुमच्या घरामध्ये धने पहिले असेल
तरी ते तुम्हाला वापरायचे नाही। या दिवशी नवीनच धने आपल्याला खरेदी करून आणायचे आहे। सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान जे आहे तर ते म्हणजे धने मानले जातात। धने हे धनासंबंधित मानले जातात। या धन्यांना साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आणि भगवान विष्णू चं रूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अगदी 10 ते 20 रुपयांचे धने तुम्ही खरेदी केले तरी देखील चालेल। तर हे धने तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल त्यावेळी खरेदी करून आणायचे आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे आजच तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवरती हे धने खरेदी करून आणायचे आहे। यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी 6च्या नंतर करायचा आहे। तर हा उपाय आपण आपल्या देवघरासमोरच करणार आहोत। आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही। आपण जेव्हा देवघरामध्ये दिवा लावून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तो उपाय सेवा तुम्ही आपण कारण दिवा सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। तर संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आपण आपल्या देवघरासमोर करणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे। जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा धूप लावून उपाय करतो त्यावेळी उपाय सेवा देवांपर्यंत भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो। दिवा हा त्या उपायांचा एक साक्षीदार असतो। दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात असतात आणि म्हणून आपला उपाय जो आहे तर तो सफल ठरत असतो। म्हणून सर्वप्रथम दिवा लावायचा, धूप लावून घ्यायचा, अगरबत्ती लावायची आणि यानंतर आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे। आता हा उपाय करण्यासाठी धने तुम्ही विकत आणली आहेत तर ते एका स्टीलच्या वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। प्लॅस्टिकचं भांडं चुकूनही वापरू नका। यानंतर तुम्हाला काय करायचं तर हे धने जे आहेत तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि त्या धन्यांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। लक्ष्मीने आपल्या घरामध्ये निवास करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। यानंतर काय करायचं की एक छोटीशी वाटी घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये आपण ज्या धन्यांची पूजा केली आहे तर त्यातील थोडेसे धने घ्यायचे आहे। त्यावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे धने आणि गुळाचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे वाटीभर धने आपण देवघरामध्ये ठेवलेले होते तर त्यातील मुठभर धने जे आहेत तर ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे। आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे मग आपला पती असेल जो नोकरी व्यवसाय करून आपल्या घरामध्ये जे काही पैसे कमावून आणत असेल, लक्ष्मी घेऊन येत असेल त्याला आपल्या समोर बसवायचं आहे। एखाद्या आसनावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे आणि बसवताना त्यांचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे। आता जर तुमच्या घरातील स्त्री जर करती असेल म्हणजे स्त्री काम करून जर पैसे घरामध्ये कमावून आणत असेल तर तिला बसवायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मुठभर धने जे तुम्ही हातामध्ये घेतलेले आहेत तर ती धने आपल्याला आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे। यानंतर ही धने तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये साईडला ठेवून द्यायचे आहे। यानंतर आपल्याला परत त्या वाटीतून एक मुठभर धने घ्यायचे आहे आणि आपल्या मुलांवरून 7 वेळा उतरून घ्यायचे आहे। कारण घरातील मुलं ही सुद्धा धनासंबंधित मानली जातात आणि या दिवशी मुलांचं औक्षण देखील केलं जातं, पतीचं औक्षण केलं जातं आणि म्हणून ही मुठभर धने आपल्याला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर ही धने तुम्हाला दुसऱ्या एका वाटीमध्ये ठेवायची आहे। आता जी धने तुम्ही पतीवरून उतरून घेतली आहेत तर ती धने तुम्हाला काय करायचे तर त्यातील थोडेसे धने एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून ती पुडी तुम्हाला तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवायचे आहे। यानंतर त्यातील थोडेसे धने आणि मुलांवरून आपण जे धने उतरवले होते तर त्यातील थोडेसे धने असे धने घेऊन तुम्हाला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचे आहे। आपण जी झाडं लावतो तर त्या माती असेल त्या मातीत तुम्हाला ही धने जी आहे तर ती टाकायची आहे। जेव्हा ही धने मोठी होत जातात म्हणजे कोथिंबीर तयार होते तशी आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची घराची प्रगती जी आहे तर ती होत असते। या
या दिवशी ज्या घरामध्ये धने पेरले जातात ना, त्या घराची वर्षानुवर्षे प्रगती होत असते, आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते. तेव्हा धने उगवतील तेव्हा ती कोथिंबीर जी आहे तर ती तुम्ही वापरू शकता. यानंतर आपल्या देवघरामध्ये जी काही धने उरलेली आहेत, पतीवरून आपण जेव्हा धने उतरवली होती तर ती असेल किंवा मुलांवर मुलांची काही असेल तर सर्व धने तुम्हाला एकत्र करायचे आहे आणि एका डब्यामध्ये भरून तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये त्याचा वापर जो आहे तो करायचा आहे. फक्त नॉनव्हेज मध्ये याचा तुम्हाला वापर करायचा नाही, साध्या मसाल्यांच्या भाज्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. तर तसेच तुम्हाला शक्य असेल तर जो तुम्ही माता लक्ष्मीला धने आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केला होता तर तो तुम्ही थोडा घरामध्ये ग्रहण सुद्धा करू शकता. नसेल शक्य तर फक्त गुळ तुम्हाला घरामध्ये सर्वांनी मिळून खायचा आहे आणि धने ही तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये वापरून टाकायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी जी धने खरेदी करून आणली आहे तर त्यातील काही धने हे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. यामुळे धनप्राप्ती होते. आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागतो. पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. तर हा उपाय देखील तुम्ही अक्षय तृतीयेला संध्याकाळी करू शकता. हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे तर सर्व उपाय तुम्हाला सकाळीच करायचे आहे, संध्याकाळीच करायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, पिरियड्स असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना पिरियड्स असेल तर मग त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका. जर तुम्हाला आता तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी करणारी व्यक्ती असेल, जसं की सासूबाई असतील, जाऊ असेल, तर त्यांनी हा उपाय जर पावित्र्य सांभाळून केला तरी देखील चालणार आहे. फक्त सुतक असेल तर मग उपाय तुम्ही करू नका. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय जमेल तो आवर्जून आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझा यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.